मी अश्विनी वेताळ पाटील। आज आम्ही 12 ऑगस्ट रोजी कराड येथील तहसीलदार कार्यालयासमोर आदिशक्ती महासंघाच्या वतीने आमरण उपोषण करत आहोत। हे उपोषण प्रमुख 3 मागण्यांसाठी आहे। त्यातील पहिली मागणी आमची अशी आहे की कराड शहर व कराड तालुक्यामध्ये जी भटकी कुत्री आहेत ती दिवसाला 200 ते 250 लोकांना चावा घेतात। महिन्याला 1000 पेक्षा जास्त आकडा आहे की ती भटकी कुत्री चावा घेतात। त्याच्यामुळे अनेकांचे गाड्यांचे आडवे वगैरे जाऊन अपघात होतात। तर त्यांच्यासाठी शेल्टर होम उभा करा, कुत्र्यांसाठी एक शेल्टर होम उभा करा, निवारा केंद्र उभा करून त्यांची तिथं खाण्याची पिण्याची आणि त्यांच्या लसीकरणाची सोय करा। यासाठी वारंवार शासनाकडे प्रशासनाकडे आम्ही निवेदन देतोय, वारंवार पाठपुरावा करतोय, पण कोणीच त्याच्यावरती काही करायला तयार नाही आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आज इथे उपोषणाला बसलेलो आहोत। त्याचबरोबर आमची दुसरी मागणी अशी आहे की वेणुताई चव्हाण जे कराडमधील कॉटेज हॉस्पिटल आहे तिथे जो स्टाफ आहे, डॉक्टर, नर्सेस, स्वीपर असतील, चतुर्थ श्रेणी जो शिपाई आहेत ते खूप कमी आहेत। जसं की पोस्टमॉर्टमसाठी स्वीपर, तर तिथं अजिबात स्वीपर नाही आहे। तर कॉटेज हॉस्पिटल हे 100 बेडचं हॉस्पिटल आहे, तर रोज तिथे 150हून अधिक पेशंट ॲडमिट होतात। एक 50 ते 80च्या दरम्यान अपेक्षित डिलेवरी व्हायला पाहिजेत, पण कॉटेज हॉस्पिटलमध्ये 250 ते 300 डिलेवरी महिन्याला होतात। त्यातील शिजर आहेत ते 150 शिजर होतात, पण स्टाफ कमी असल्यामुळे जे रुग्ण आहेत त्यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष वैयक्तिकरित्या जात नाही आणि रुग्णांचे हाल होत आहेत। त्याचबरोबर तिथले टॉयलेट बाथरूम आहेत त्याची अतिशय दुर्गंधी आहे, अस्वच्छता आहे, त्यामुळे इन्फेक्शनचा प्रभाव जास्त प्रमाणात वाढलेला आहे। आणि आमची ही मागणी आहे की तिथं स्टाफ आहे, नर्सेस असतील, काही डॉक्टर असतील, डोळ्याचे डॉक्टर आहेत, दाताचे डॉक्टर आहेत, इतर जे सर्जन आहेत ते तिथं नाही आहेत, तर त्यांची भरती करावी। नर्सेस कमी आहेत, एक 25 तरी तिथे नर्सेस कमीत कमी पाहिजेत, तर ते त्यांनी तिथं द्याव्यात। स्वीपर आहे, चतुर्थ श्रेणी शिपाई आहेत, तर त्यांची तिथं भरती करावी। त्याचबरोबर ICUचा सेटअप आहे कॉटेज हॉस्पिटलला, पण तो चालवायला तिथं कोणी नाही आहे म्हणून ते ICU बंद आहे। इथून जर सातारला ट्रान्सफर केला तर 1.5 तास त्या पेशंटला जायला लागतंय, त्याच्यातच त्याचा जीव गमवावा लागतोय। म्हणजे रुग्णांचे सगळे हाल चाललेले आहेत। मग ह्याच्यासाठी सुद्धा वारंवार जे ते पाठपुरावा करतोय, इथले आमदार असतील, खासदार असतील स्थानिक, त्यांचं याच्याकडे अजिबात लक्ष नाही, शासनाचं नाही, प्रशासनाचं अजिबात लक्ष नाही। ती एक आमची मागणी। आणि तिसरी आमची मागणी की कराड शहर जे आहे तिथं प्रशासकीय कार्यालयामध्ये जे स्वच्छतागृह आहेत आणि कराड शहरामध्ये जे बाजारपेठा असतील, प्रतिसंगम घाट आहे, तिथे जे स्वच्छतागृह आहेत ते अतिशय दुर्गंधी, तिथून जाताना नाकाला रुमाल लावावा लागतो। तिथले नळ बिघडलेले आहेत, पाण्याची व्यवस्थित सोय नाही आहे, तर ती त्यांनी करावी। त्याचबरोबर प्रतिसंगम घाटावरती हिरकणी कक्ष एक उभारावं आणि कोल्हापूर नाक्यावरती महिलांसाठी एक सुसज्ज शौचालय त्यांनी उभारावं। यासाठी आम्ही वारंवार त्यांच्याकडे पाठपुरावा करतोय, अनेक निवेदनं दिली, पण त्याच्यावरती कोणी ढिंब बोलायला तयार नाही। आणि हे सर्व विषय घेऊन आम्ही आज आदिशक्ती महासंघाच्या वतीने उपोषण करत आहोत। आणि हे उपोषण तेव्हा संपेल जेव्हा या मागण्यांचं काहीतरी त्यांनी आम्हाला लेटर देतील आणि लवकरात लवकर त्या मागण्या पूर्ण करतील। भटक्या कुत्र्यांसंदर्भात जी सांगितली तुम्ही प्राणी मित्र आहेत त्यांना भेटला का? प्राणी मित्रांचा पण ह्याच्यावरती काही आक्षेप नाही, कारण आम्ही असं म्हणत नाही की भटक्या कुत्र्यांना धरा आणि सोडून द्या। त्यांच्यासाठी शेल्टर होम, निवारा केंद्र उभा करा, त्यांची खाण्यापिण्याची लसीकरणाची सोय करा। कारण भटकी कुत्र्यांना मध्ये 8-10 भटक्या कुत्र्यांना कोणीतरी औषध घातलं मारून टाकलं, म्हणजे त्रासामुळे हे लोक करतायत, मारतायत वगैरे, तर हे कुत्र्यांची पण हाल व्हायला नकोत म्हणून त्यांच्यासाठी शेल्टर होमची मागणी करतोय। दुसरा मुद्दा, कॉटेज हॉस्पिटलला मॅडमला तुम्ही भेटून तिथे स्टाफ भरायची व्यवस्था करावी तुम्ही म्हणून असं काही त्यांना निवेदन? हो, अनेक वेळा निवेदन दिलेले आहेत। साताराचे सर्जन आहेत त्यांना सांगितलं, पुणे मुंबईपर्यंत जे कॉटेज हॉस्पिटलचे ज्यांचं आधिपत्य आहे त्यांच्यापर्यंत आम्ही निवेदन दिलेले आहेत। तिसरा मुद्दा, कराड नगरपालिकेला शौचालयासाठी कोल्हापूर नाका व कृष्णा घाटावर हे तुम्ही मागणी केलेली आहे, त्यासाठी त्यांना काही लेटर दिलंय का? मे पासून आम्ही निवेदन त्यांना देतोय वारंवार। अनेक पत्रकार आणि पुढारी वगैरे ह्याच्यात बातम्या पण छापून आलेल्या आहेत। नगरपालिकेच्या सीओचं काय म्हणणं आलं किंवा नगराध्यक्षांचं काय? हो, आम्ही करतो एवढंच म्हणतात। आश्वासन आहे, फक्त आश्वासन आहे। पत्रकार परिषद जेव्हा बैठक झाली नगराध्यक्षांची, त्यावेळेस त्यांनी हे मुद्दे घेतलेले आहेत आणि ते करतो म्हणलेले आहेत।
मग ते आश्वासनच आहे, करतो ते अगदी मे पासून आम्ही पाठपुरावा करतोय, करत नाहीयेत. एक साधं शेल्टर होम त्या शौचालयाचं कोल्हापूर नाक्यावर करू शकत नाहीत का ते? नाही, त्यांचं म्हणणं असं आहे की आता पावसाळा चालू आहे, तिथे जर आता उतराउतरी केली तर घाण होईल. कुठे पावसाळा आहे आता? कुठे पाऊस पडतोय? रोड हे काय वाळलेलंच आहे, थोडासा पाऊस आहे. ही पळवाट आहे त्यांची, पळवाट आहे त्यांची, ढकलून द्यायचं. तिथं घाण होत नाही का? तिथं पाऊस नाही आहे का? माझं म्हणणं काय आहे, मोठे मोठे फ्लेक्स लागतात ना कराड शहरामध्ये, अनेक खर्च होतो. तोच थोडा खर्च ते शौचालय स्वच्छ करण्यासाठी घातला तर काय नुकसान होणार आहे? तुम्ही जनतेसाठीच निवडून दिले ना, जनतेनेच निवडून दिले ना तुम्हाला, मग जनतेचे हाल बघवत नाही आहेत का लोकप्रतिनिधींना? मतदार यादीसाठी फक्त येतात.